नमस्कार मित्रांनो, रिलायबल परिवारात मी गोविंद रोडके आपलं अत्यंत मनापासून स्वागत करतो. आज आपण चालू घडामोडीच्या सेशनमधील 15वं सेशन पाहणार आहोत. त्यामध्ये आपण प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही महत्त्वाची योजना डिस्कस करणार आहोत. कारण की ही योजना म्हणजे याच योजनेचं प्रतिरूप घाना या देशानं लागू करण्याचं डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे या योजनेसारखी योजना घाना हा देश लागू करणार आहे. त्यामुळे ही योजना सध्या चालू घडामोडी महत्त्वाची आहे. तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही 1 मे 2016 रोजी या योजनेचं उद्घाटन उत्तर प्रदेशमधल्या बलिया इथून करण्यात आलं होतं. सुरुवातीला 5 कोटी गॅस कनेक्शन देण्याचं उद्दिष्ट या योजनेमध्ये ठेवण्यात आलं होतं सुरुवातीला. त्यानंतर 8 कोटीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं आणि 8 कोटीचं उद्दिष्ट गॅस कनेक्शन देण्याचं पूर्ण झालेलं ही गोष्ट सध्या लक्षात ठेवा. तर ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 1 मे 2016 बलिया उत्तर प्रदेश येथून 1600 रुपये वित्तीय सहाय्य या योजनेअंतर्गत देण्यात येते. ही एक महत्त्वाची 1600 रुपये वित्तीय सहाय्य गॅस कनेक्शन घेण्यासाठी देण्यात येते. या योजनेच्या संदर्भात एवढी महत्त्वाची माहिती आपल्याला लक्षात ठेवायची. त्यानंतर या योजनेसोबतच आपण पाहिली होती पहिल्या सेशनमध्ये पहा फेम इंडिया 2 नावाची योजना जी इलेक्ट्रिक वाहनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. कोणती होती तर फेम इंडिया 2. पहिल्या सेशनमध्ये आपण ती पाहिली होती. इलेक्ट्रिक वाहनाला प्रोत्साहन देण्यासाठी फेम इंडिया 2 योजना. या योजनेअंतर्गत 10,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. हे एक आपण पाहिलं होतं. त्यानंतर या योजनेचा आता सध्या कितवा टप्पा चालू झालेला आहे तर दुसरा टप्पा. कधी 1 एप्रिल 2019 पासून तर 2022 पर्यंत. 19 ते 22 असा दुसरा टप्पा. पहिला टप्पा कधी होता ते तर 2015 पासून पहिला टप्पा या योजनेचा चालू झाला होता. तर आपण फेम इंडिया 2 योजना पाहिली होती. त्यासोबतच आपण फूड सेफ्टी मित्र योजना एक पाहिली होती. फूड सेफ्टी मित्र योजना तर आपण पाहिली होती की 16 ऑक्टोबर 2019 रोजी ही योजना सुरू केलेली आहे. FSSAI म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाने ही योजना सुरू केलेली आहे. डॉक्टर हर्षवर्धन यांनी या योजनेचं उद्घाटन केलं. आपण ते एक पाहिलं होतं. तर FSSAI तर याची स्थापनासुद्धा तुम्हाला सांगितली होती 2011. ही एक योजना आपण महत्त्वाची पाहिली होती. त्यानंतर या योजनेसोबतच आपण प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा तिसरा टप्पा सुरुवात झाला हे पण आपण पाहिलं होतं. 2019 पासून तर 2024 पर्यंत तिसरा टप्पा. तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत किती रस्ते बनवणार आहेत तर 1,25,000 किलोमीटर. 1,25,000 किलोमीटर एवढे रस्ते हे बनवणार आहेत. आपण ते एक पाहिलं होतं. तर ही प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कधी सुरुवात झालेली तर 25 डिसेंबर 2000 या योजनेची सुरुवात झाली आहे. एवढं महत्त्वाचं आपण या योजनेअंतर्गत पाहिलं होतं. त्यानंतर आपण दुसरं पाहणार आहोत. महत्त्वाचं आहे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा. तर खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा या जानेवारी 2020 मध्ये गुवाहाटी या ठिकाणी पार पडल्या. आसाममधील गुवाहाटी या ठिकाणी जानेवारी 2020 मध्ये पार पडल्या. या क्रीडा स्पर्धामध्ये कोणतं राज्य टॉपला राहिलं तर महाराष्ट्र. हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. महाराष्ट्र. एकूण महाराष्ट्रानं 256 पदकाची कमाई केली. याच्यामध्ये 256 पदकाची कमाई. त्यामध्ये पण 78 हे सुवर्ण, हे लक्षात ठेवा. 77 रौप्य आणि 101 हे कांस्य पदकं या अंतर्गत देण्यात आले होते. ही एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. 78, 77 आणि 101 असे पदकं किती तर एकूण 256. नंबर 2ला याच्यामध्ये राहिलं राज्य हरियाणा. हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. नंबर 2ला राज्य राहिलं हरियाणा. यामध्ये हरियाणानं 200 पदकं एकूण मिळवले. ते एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. हरियाणानं किती पदकं मिळवले तर 200 पदकं मिळवले. आणि नंबर 3ला राहिलं दिल्ली. दिल्लीनं एकूण 122 पदकं मिळवले. महत्त्वाचं. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षीच्या स्पर्धा झाल्या होत्या पुण्यामध्ये. तिथंसुद्धा महाराष्ट्र टॉपला होता.
गेल्या वर्षी म्हणजे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा गेल्या वर्षी कुठे झाल्या होत्या तर पुण्यामध्ये, त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र टॉपला राहिला होता. ही महत्त्वाची ह्या खेळाविषयी एवढी माहिती आता लक्षात ठेवा. त्यानंतर या स्पर्धेमध्ये 20 क्रीडा प्रकारचा समावेश करण्यात आला होता. ह्या ज्या 2020मध्ये झाल्या तर किती क्रीडा प्रकाराचा? 20. कारण की 2019मध्ये ज्या झाल्या त्याच्यामध्ये 18 क्रीडा प्रकारचा समावेश होता, परंतु 2020मध्ये ज्या झाल्या त्याच्यामध्ये 20 क्रीडा प्रकारचा समावेश हे झालेला आहे. पहिली क्रीडा स्पर्धा ह्या नवी दिल्ली इथं पार पडली होती, लक्षात ठेवायचं. म्हणजे पहिली क्रीडा स्पर्धा नवी दिल्ली, दुसरी क्रीडा स्पर्धा ही पुण्याला आणि तिसरी कुठं तर गुवाहाटी या ठिकाणी जी 2020ची. मग दरवर्षी ती घेण्याचं ठरलेलं आहे. ती एक महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात ठेवायचं. तर नवी दिल्लीला पहिली, दुसरी पुणे आणि तिसरी गुवाहाटी. एवढी महत्त्वाची खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा ही एवढी महत्त्वाची माहिती त्याच्या अंतर्गत आपल्याला लक्षात ठेवायची. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं याच्यावर एक प्रश्न येऊ शकतो की संयुक्त राष्ट्रानं काही घोषित दशकं म्हणजे काही दशकं हे घोषित केलेले आहेत, कोणत्या कशासाठी? तर एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, 4 ते 5 मी सांगणार आहे दशकं. तर संयुक्त राष्ट्र सर्वांसाठी शाश्वत ऊर्जा दशक, संयुक्त राष्ट्र सर्वांसाठी शाश्वत ऊर्जा दशक, शाश्वत ऊर्जा दशक हे 2014 ते 2024 असं डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. 2014 ते 2024 शाश्वत ऊर्जा दशक. त्यानंतर आंतरराष्ट्रीय आफ्रिकन वंशाच्या लोकांचं दशक, आंतरराष्ट्रीय आफ्रिकन वंशाच्या लोकांचं दशक 2015 ते 2024, 2015 ते 2024 काय तर आंतरराष्ट्रीय आफ्रिकन वंशाच्या लोकांचं दशक. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्राचं शाश्वत विकासासाठी जलकृती दशक, संयुक्त राष्ट्राचं काय शाश्वत विकासासाठी जलकृती दशक हे 2018 ते 28, 2018 ते 2028 हे महत्त्वाचं दशक, शाश्वत विकासासाठी जलकृती दशक. त्यानंतर शाश्वत विकासासाठी महासागर विज्ञान दशक 2021 ते 2030, शाश्वत विकासासाठी महासागर विज्ञान दशक 2021 ते 2030 लक्षात ठेवायचं, 2021 ते 2030. त्यानंतर महत्त्वाचं लक्षात ठेवायचं संयुक्त राष्ट्राचं पारिवारिक शेती दशक म्हणजे शेतीच्या संदर्भात दशक 2019 ते 2028, 2019 ते 2028 काय तर पारिवारिक शेती दशक हे महत्त्वाचं इथं लक्षात ठेवायचं आहे. आणि महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय वर्ष एक लक्षात ठेवायचं आता 2022 एक लक्षात ठेवा. म्हणजे 2022 हे वर्ष काय म्हणून डिक्लेअर केले तर मच्छीमार व मत्स्य संवर्धनाचं आंतरराष्ट्रीय वर्ष 2022 लक्षात ठेवा. मच्छीमार व मत्स्य संवर्धनाचं आंतरराष्ट्रीय वर्ष कधी 2022. त्यानंतर आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष हे आपल्या सर्वांना माहीत असेल 2023. फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन FAOनं हे डिक्लेअर केलेले 2023 FAO. आपण पाहिलेली आहे फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशनची स्थापना 16 ऑक्टोबर 1945ला त्याची स्थापना FAO फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन आणि त्याचं मुख्यालय कुठं तर इटली रोम या ठिकाणी आपण पाहिलं होतं. 194 त्याचे सदस्य देश आहेत. तर ही महत्त्वाची माहिती आपण FAO बद्दल सुद्धा मागच्या सेशनमध्येही पाहिलेली आहे. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचा महोत्सव एक लक्षात ठेवायचा आहे सिरुइली महोत्सव. तो मणिपूरमध्ये साजरा करण्यात येतो. सिरुइली महोत्सव तर 16 ते 19 ऑक्टोबर 2019 दरम्यान तो पार पडला. 16 ते 19 ऑक्टोबर 2019 दरम्यान मणिपूरमध्ये. तर या महोत्सवाचं हे तिसरं वर्ष होतं. 2019चं जे वर्ष होतं ते की तो तिसरं वर्ष होतं. ही एक महत्त्वाची गोष्ट त्याच्या अंतर्गत लक्षात ठेवायची आपल्याला. आता मणिपूर काय आहेत म्हणजे सिरुइली काय आहे तर हे मणिपूरचं राज्य फूल आहे ते एक आपल्याला लक्षात ठेवा. आता याच्यासोबतच या महोत्सवासोबतच आपल्याला 2-3 महोत्सव लक्षात ठेवायचे आहेत. नागालँडमध्ये हॉर्नबिल नावाचा महोत्सव साजरा करते ते नागालँड. नागालँड हॉर्नबिल म्हणजे त्याला धनेश असं सुद्धा
नाव आहे. धनेश महोत्सव, इंग्लिशमध्ये म्हणलं तर हॉर्नब्लेंड. कधी कधी जोड्या लावायला प्रश्न येऊ शकते किंवा हा महोत्सव कुठं साजरा करण्यात येतो. नागालँडमध्ये धनेश महोत्सव. त्यानंतर द्विजिंग महोत्सव एक लक्षात ठेवायचा आहे. आसाम राज्यामध्ये आसामच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी द्विजिंग नावाचा महोत्सव साजरा करण्यात येतो, आई नदीच्या किनाऱ्यावर आसाममध्ये. त्यासोबतच बाली जत्रा एक लक्षात ठेवा, ओडिशामध्ये तिचं आयोजन करण्यात येते. बाली जत्रा ओडिशा, म्हणजेच सिरोई हे मणिपूर, नागालँडमध्ये धनेश महोत्सव, त्यालाच हॉर्नब्लेंड असं म्हणतात. त्याच्यानंतर द्विजिंग महोत्सव आसाम राज्यामध्ये आसामच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं पाहायचं आहे आता चेनानी नसरी बोगदा. तर हा बोगदाचं काय महत्त्वाचं आहे, तर या बोगद्याला डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं नाव देण्याचं ठरलेलं आहे. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी. तर या बोगद्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं 2017मध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं 2017मध्ये. तर या बोगद्याला पटनी टॉप बोगदा असं सुद्धा म्हणतात, लक्षात ठेवायचं. पटनी टॉप बोगदा. चेनानी नसरी बोगद्याचं दुसरं नाव काय, तर पटनी टॉप बोगदा. नॅशनल हायवे क्रमांक 44वर येतो. नॅशनल हायवे क्रमांक 44वर आहे आणि 9.2 किलोमीटर एवढं लक्षात ठेवा. किती किलोमीटर, तर 9.2 किलोमीटर. हे महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची. आणि हे कुठं आहे बोगदा, हे चेनानी ते नसरी बोगदा जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यामध्ये 1200 मीटर उंचीवर. 1200 मीटर उंचीवर असणारा हा बोगदा आहे, लक्षात ठेवायचे. 1200 मीटर. तर एवढं महत्त्वाची माहिती. उद्घाटन कधी, तर 2017मध्ये. आणि कोणत्या याच्यावर, तर नॅशनल हायवे क्रमांक 44. आणि हा म्हणजे 9.2 किलोमीटर लांबीचा बोगदा देशातील सर्वाधिक लांब महामार्ग बोगदा आहे. देशातील सर्वाधिक लांब महामार्ग बोगदा आहे. तर या बोगद्याला कोणाचं नाव देण्याचं ठरलं आहे, तर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं नाव देण्याचं ठरलेलं आहे. अशी ही महत्त्वाची माहिती आपल्याला या अंतर्गत पाहिजे होती. नसरी ते चेनानी बोगदा. सुरुवातीला काय पाहिलं आपण, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. तर या योजनेमध्ये ही कोणत्या देशानं म्हणजे प्रतिरूप जाहीर केले, तर घाना या देशाने या योजनेचं प्रतिरूप लागू करण्याचं जाहीर केलेलं आहे. तर या योजनेची स्थापना आपण पाहिली, म्हणजे सुरुवात 1 मे 2016 उत्तर प्रदेशमधल्या बलिया येथून. यासोबतच आपण फेम इंडिया 2 एक योजना डिस्कस केली, फूड सेफ्टी मित्र योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा 3रा टप्पा. त्यानंतर आपण खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा डिस्कस केल्या. तर कुठं पार पडल्या, त्या जानेवारी 2020मध्ये गुवाहाटी या ठिकाणी त्या पार पडल्या. महाराष्ट्राच्या टॉप इथं म्हणजे कोणतं राज्य आहे, तर महाराष्ट्राने किती पदकाची कमाई केली आपण पाहिलं, तर 256 पदकाची कमाई केलेली आहे. आणि नंबर 2ला कोणतं राज्य राहिलं, तर हरियाणा. नंबर 3ला दिल्ली. हरियाणा किती 200 पदकं आणि दिल्लीनं किती 122 पदकं असे तृतीय स्थान पटकावलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं की पहिली जी क्रीडा स्पर्धा झाली होती, ती पहिली कुठं झाली होती, दिल्ली या ठिकाणी. दुसरी पुणे या ठिकाणी. आता ही तिसरी गुवाहाटी या ठिकाणी. त्यानंतर याआधीसुद्धा जी पुण्याला स्पर्धा झाली, तिथं सुद्धा कोणतं टॉप राज्य होतं, तर महाराष्ट्र. हे एक आपण याच्यामध्ये पाहिलं. आणि 20 क्रीडा प्रकारांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आला होता. त्यानंतर आपण संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे घोषित दशक एक पाहिले, बरोबर. त्यामध्ये आपण काही 1-2 वर्ष पाहिले. जसं 2022 हे मच्छीमार आणि मत्स्य संवर्धनाचं आंतरराष्ट्रीय वर्ष आणि आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष FAOनं डिक्लेअर केलेलं कधी, 2023. आपण त्यामध्ये काही दशकसुद्धा हे केले, डिस्कस केले. जसं संयुक्त राष्ट्र सर्वांसाठी शाश्वत ऊर्जा दशक पाहिलं आपण 2014 ते 24. त्यानंतर आपण जे काही आफ्रिकन वंशाच्या लोकांचं दशकसुद्धा पाहिलं आपण 15 ते 24, 2015 ते 2024. त्यानंतर आपण पारिवारिक शेती दशकसुद्धा पाहिलं 2019 ते 2028. त्यानंतर आपण संयुक्त राष्ट्राचं शाश्वत विकासासाठी जलकृती दशकसुद्धा पाहिलं 2018 ते 2028. त्यानंतर आपण सिरोई लिली महोत्सवसुद्धा पाहिला, जो मणिपूरमध्ये पार पाडण्यात येतो. हे महोत्सवाचं कितवं वर्ष आहे, तर 3रं वर्ष आहे. कधी पार पडला तो 16 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2019 दरम्यान. सोबत आपण नागालँडचा धनेश महोत्सव एक पाहिला आणि द्विजिंग महोत्सव आसाम आणि बाली जत्रा ओडिशा. आणि शेवटला आपण नसरी ते चेनानी बोगदा, ज्याला
डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं नाव देण्यात आलं आहे. ह्या बोगद्याला पटनी टॉप बोगदा असे सुद्धा म्हणतात. कोणत्या नॅशनल हायवेवर येतं तर 44 क्रमांकावर येतो. किती किलोमीटर लांबीचा आहे तर 9.2 किलोमीटर लांबीचा देशातला सर्वाधिक लांब महामार्ग बोगदा तो आहे. किती मीटर उंचीवर आहे तर जवळपास 1200 मीटर उंचीवर, जम्मू काश्मीरमध्ये, उधमपूर जिल्ह्यामध्ये, बरोबर. तर चालेल मित्रांनो, अशा महत्त्वाच्या जे परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असणाऱ्या आपण सर्व गोष्टी यामध्ये आपण घेणार आहोत. तर चालेल मित्रांनो, परत आपण पुढच्या सेशनमध्ये भेटू. चालेल, थँक्यू.